Audio Jungle. मोठ्या भावाची काळजी घेतात त्यावेळेस त्यांचं ते मन गैरून आलं. यातच माणुसकी अजून या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे याचं दर्शन या ठिकाणी झालं. खरंच पोलीस प्रशासनाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमच्या कृतज्ञतेमध्ये, तुमच्या ऋणात आम्ही कायम राहू. सरांचं उपोषण या ठिकाणी आज 16वा दिवस आहेत. मी बोलताना अगोदर सांगितलं की तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं उपोषण त्यांनी या ठिकाणी केलं. समाजाच्या मागण्या संविधानिक आहेत, शासन त्या विचाराधीन घेत आहेत. हीच खरी मोठी आपली लढाई या ठिकाणी आपण जिंकली असं वाटतंय. येणाऱ्या काळामध्ये आपण मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत. आत्ताही आपण जर का बघितलं तर सातत्याने आता मंत्री महोदय जे अंतरवली गेले त्यांचेही PNचे ओएसडीचे फोन येतात की आम्ही संभाजीनगरकडे निघलो आहेत, परंतु इतक्या दिवस आपण त्यांची सातत्याने वाट पाहतोय ते इथं आले नाहीत. पण ज्या मंत्री महोदयांनी, त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेब असतील, माननीय नितेश राणे साहेब असतील, माननीय शिवेंद्रराजे भोसले असतील आणि प्रवीण दरेकर साहेब आणि भरत शेठ गोगावले यांचे सर्वांचे फोन या ठिकाणी माननीय दाते साहेबांना आले. त्यांनी विनंती केली की आपण या ठिकाणी उपोषण स्थगित करावं. येत्या 7-8 दिवसामध्ये माननीय मंत्री महोदयांकडं बैठक लागेल आणि या विषयाच्या अनुषंगाने समाजाला न्याय मिळेल असं वाटतं. आपल्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. मला एकच अर्ध्या मिनिटाचा एक संदेश द्यायचा आहे या उपोषणाच्या माध्यमातून की कुणीही समाज बांधवांनी दोन समाज म्हणून किंवा एकाच समाजातील दोन गट म्हणून असे गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो, काळ बदलत चाललं आहे, आपसात भांडणं करू नका आणि किमान आपल्या माता भगिनीपर्यंत जरी पोहोचू नका एवढीच विनंती करतो. कारण आपण पुढच्या पिढीला काय संदेश देणार? छत्रपती शिवरायांच्या आपण वारसा जपणार की नाही? पर स्त्रीला माते समान मानलं पाहिजे, ही शिवरायांची शिकवण. एवढंच मला सांगायचं आहे की यापुढे असं होऊ नये. धन्यवाद. अगदी मित्रांनी मुंबईतसुद्धा आज आंदोलन केलं. ते आमचे ज्येष्ठ नेते सुभाषजी जावळे, रमेशजी पाटील त्यांच्या सर्वांनी मुंबईत आज जे आंदोलन केलं त्याचाही परिणाम खूप छान झाला आणि एकंदरीत या आमच्या आक्रोशाचं दर्शन उभ्या महाराष्ट्रालाच झालं की काय असं चित्र निर्माण झालं. प्रशासनाच्या आणि सन्माननीय मंत्री महोदयांच्या विनंतीला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन, त्याचप्रमाणे सन्माननीय शेषरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय बाबूरावजी कदम साहेब आणि ज्येष्ठ जे आमच्या समाजातील नेते आहेत त्यांनीसुद्धा वारंवार विनंती केली. त्या विनंतीचा मान ठेवत मी आज माझं हे उपोषण स्थगित करतो आणि या ठिकाणी प्रशासनाचं ते दिलेलं त्यांनी निवेदन आहे त्याचा मी स्वीकार करतो आणि याच पद्धतीने माननीय पत्रकार बंधूंचे सुद्धा सहकार्य असेच लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं निवेदन संपवतो. डॉक्टर मंडळींनीसुद्धा खूप सहकार्य केलं, त्यांचेसुद्धा खूप मी आभार मानतो. ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्यांचेही मी आभार मानतो आणि मी माझं उपोषण आता आजपासून काम होईपर्यंत स्थगित करत आहे. सर या पुढे कांबळे सर, कांबळे सर पुढे तुम्ही येते काम करा तुम्ही मागं सर, तुम्ही पुढे काय करू मला आता जागाच नाही राहील. हात लावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. सर थोडासा पाटील साहेब थोडी इकडे शिरसाट साहेब सर्कल बनवा ना तुम्ही असं. हां
इकडे बघा. देशावर जुळत नाही त्यांना हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार का याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका करावी अशा पद्धतीची मागणी होती. त्यावर लेखी दिलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार जात प्रमाणपत्र वाटप करण्याकरता व सर्व जिल्ह्यामध्ये एक समान कार्यपद्धतीच्या दृष्टीने SOP छत्रपती संभाजीनगर विभाग लागू करण्यात आलेली असून त्यामध्ये शासनाचे प्रचलित कायदे, अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रके यातील बाबी समाविष्ट केलेल्या आहे. त्यानुसार विभागात प्राप्त अर्जानुसार जात प्रमाणपत्र वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे. सदरील SOP मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे नोंद, वंशावळ व इतर दस्तावेजानुसार कार्यवाही करण्यात येत आहे अशी लेखी प्रशासनानं दिलेलं आहे. परंतु यावर ज्यांचा गाढा अभ्यास आहे ते CM साहेबांसोबत चर्चा करणार आहेत या विषयावर की कसं लागू आहे, CM साहेब कसं पटवून देतात ते आम्ही बैठकीत त्यावेळी ठरवू. त्यानंतर दुसरं आहे SCBC आरक्षणधारकांना OBC प्रमाणे सर्व शासकीय सवलती लागू करण्यात याव्यात. राजकीय वगळता, आरक्षण वगळता शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, वसतिगृह, आर्थिक योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, महामंडळाच्या योजना तसेच इतर सर्व शासकीय सवलती OBC प्रमाणे लागू करण्याबाबत तात्काळ शासन निर्णय जारी करण्यात यावा. तसेच स्वायत्त विद्यापीठातील तांत्रिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी व तत्सम अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या SCBC विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शुल्क सवलत व इतर लाभ लागू करण्यात यावे. याबाबत प्रशासनानं म्हटलंय मराठा समाजाला इतर मागासवर्गीयप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा याचा लाभ अनुवदनीय करण्याबाबत शासन प्रशासन विभागे दिनांक 5/6/2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे अजूनही याच्यामध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी जर दूर केल्या तर मराठा समाजाला त्याचा फायदा होईल. त्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. त्यानंतर तिसरं आहे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यभरातील आंदोलकावर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी सुधारित शासन आदेश तात्काळ जारी करण्यात यावा व त्याची 15 दिवसाच्या आत प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. त्यावर प्रशासनानं दिलं आहे की सदर विषयी सुधारित शासन निर्णय काढण्याबाबत शासन स्तरावर असून त्यानुसार आपले निवेदन शासनास पाठवण्यात आलेले आहे. अशा पद्धतीनं प्रशासनानं आपल्याला कळवलेलं आहे. त्यानंतर सारथी संस्थेला 5,000 कोटीचा विशेष निधी मंजूर करण्यात यावा. परदेशी शिक्षण योजनेसाठी किमान 400 शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात यावी. पात्रतेसाठी आवश्यक किमान गुणवत्ता 75% 60% करण्यात यावी आणि महिला उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादेची अट रद्द करण्यात यावी. त्यावर प्रशासनानं दिलं आहे सदर विषय शासन स्तरावर असून त्यानुसार आपले निवेदन शासनात पाठवण्यात आलेले आहे. 5वी मागणी आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तात्काळ 10,000 कोटीचा निधी मंजूर करण्यात यावा. वैयक्तिक कर्ज मर्यादा 120 लाख, सामूहिक कर्ज मर्यादा 11 कोटी करण्यात यावी. कर्जासाठी मालमत्ता तारण ठेवण्याची अट रद्द करण्यात यावी. तसेच व्याज परतावा कालावधी 7 वर्षाचा करण्यात यावा. यावर प्रशासनानं म्हटलंय सदर विषय शासन स्तरावरील असून त्यानुसार आपले निवेदन शासनात पाठवण्यात आलेले आहे. यावरही त्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर 6वी मागणी आहे विविध शासकीय विभागातील मराठा समाजाच्या प्रलंबित उमेदवारांना त्यांनी अर्ज केलेल्या दिनांकास प्रमाण मानून तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. त्यावर प्रशासनानं म्हटलंय सदर विषयी शासन स्तरावरील असून त्यानुसार आपले निवेदन शासनास पाठवण्यात आले आहे. याबाबतची पद भरणे बाबतची नियमित कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय व शासन स्तरावरून करण्यात येते. त्यामुळे याबाबत माहिती हवी असल्यास आपण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून प्राप्त करू शकता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 7वी मागणी आहे मराठा आरक्षण आंदोलनातील हुतात्मा काकासाहेब शिंदे तसेच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्मा स्मरणार्थ कायगाव इथे भव्य व प्रेरणादायी मराठा हुतात्मा स्तंभ स्मारक उभारण्यात यावे. त्यासाठी 1 एकर जमीन आणि 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. त्यावर प्रशासनानं म्हटलंय सदर विषय हा जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या धनीनस्थ आहे त्यानुसार ठीक आहे अधीनस्थ आहे त्यानुसार याविषयी कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सदर निवेदन या कार्यालयातील संबंधित विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सूचित करण्याबाबत कळविण्यात आले आहे. अशा पद्धतीने या मागण्या आहेत. प्रशासनाच्या जे अखत्यारीत नाही ते त्यांनी शासनाकडे पाठवलेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि संबंधित उपसमितीचे मंत्री आणि संबंधित मंत्री
त्या बैठकीत चर्चा करणार आहेत आणि त्यानुसार पुढचे निर्णय आणि सकारात्मक निर्णय घेतले जातील अशा पद्धतीचं आश्वासन हे गिरीश महाजन साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं दिलेलं आहे.